तुमच्या खांद्यात हा ताठरपणा का जाणवतो? फ्रोजन शोल्डर किंवा अडेसिवा कप्सुलायटिस तेव्हा होतो जेव्हा तुमच्या खांद्याचा जोड इतका ताठ आणि वेदनादायक होतो की तो पूर्णपणे गोठवल्यासारखा वाटतो. प्रेन असं का होतं? यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की दुखापत किंवा शस्त्रक्रियेनंतर खांदा बराच वेळ न हलवणे, टेंडिनायटिस किंवा संधिवात यांसारखे दाहक आजार, आणि मधुमेह, थायरॉइड किंवा हृदयरोग यांसारख्या वैद्यकीय स्थिती. त्याची लक्षणे: सौम्य किंवा खोलवर बसलेली वेदना, विशेषतः खांदा हलवताना किंवा रात्रीच्या वेळी, खांदा हळूहळू गोठणे आणि हालचालीमध्ये अडचण येणे, ज्यामुळे दैनंदिन कामे आव्हानात्मक होतात. हे दोन प्रकारांत येते: प्राथमिक, जिथे कोणतेही स्पष्ट कारण नसते, आणि दुय्यम, जे दुखात, शस्त्रक्रिया किंवा इतर आजारानंतर होते. त्याचे धोके कोणते आहेत? वयप्रेरित 30 वर्षांच्या दरम्यान महिलांमध्ये जास्त सामान्य खांदा बराच वेळ न हलवणे आणि मधुमेह, स्ट्रोक किंवा पार्किन्सन्स सारखे आजार. काही महत्वाचे टिप्स: तुमचा खांदा हळूवारपणे हलवत रहा, चांगली मुद्रा राखा, तुमचा खांदा जास्त वेळ ताठ ठेवू नका, आणि जर दुसरा आजार असेल तर त्यावर उपचार करा. सक्रिय रहा आणि माहितीपूर्ण रहा. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.